शेषनाग नागराजाचं नाव आहे. ते नागराजे बुद्धिस्ट राजा तो शेषनाग आहे. हा साप नाही आहे, पण शेतीवाल्याने साप बनवून टाकला. हा एवढा प्रगल्भ हा शेषनाग राजा या जम्बूद्वीपात एवढा प्रसिद्ध होऊन गेला, ज्यांनी नागरी लिपी अस्तित्वात आली. नागर शेतीवाल्याने त्याला देवनागरी, आणि म्हणून तो ते देवनागरीचा आधार घेतो. दक्षिणेत जशी पसरली ना, कशी चांगली चांगली अक्षरं असतात ना देवनागरी, नागरी नागरूप नागराजांनी तशी केलेली भाषा. त्यामुळे धम्मलिपीच्या आधारावर उभी राहिली. आणि हे अंतर्गत दिसतात ना, नागरी नागराजांनी उत्पन्न केली. शेषनाग धम्मराजा होता, पण त्याच्याकडे साप म्हणून पाहिलं जातं. आणि शेषनागाच्या फण्यावर म्हणजे केवढं मोठं वैभव असेल शेषनागाच्या राजा नागराजोगी, किती समाज सुखी असेल. न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधुभावाच्या आधारावर समाज. सत्तेच्या न्याय म्हणजे सत्य.